आयुर्वेदिक उपाय या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला समोर जे मिश्रण दिसत आहे तर हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 पदार्थांची गरज असते. हे एकदम साधे पदार्थ आहेत जे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतील. बऱ्याच व्यक्तींना आपले केस कुरळे असल्यामुळे आत्मविश्वास हा खालावलेला असतो. त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींच्या केसांची वाढ ही व्यवस्थितपणे होत नसते किंवा काही पुरुषांचे केस हे एका ठराविक मर्यादेपर्यंत वाढतात आणि त्यानंतर ते केस करळे व्हायला सुरुवात होत असते. तर अशा करड्या केसांवरती आज आपण एक साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत. तुम्ही याचा वापर करून आपल्या केसातील कोंडा सुद्धा घालवू शकता आणि आपल्या केसांना एक शाईन आणू शकता. मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींचे केस हे पाहिल्यानंतर रफ दिसतात किंवा त्यांना हात जर लावला तर ते रफ असल्यासारखे जाणवत असतात. तर अशा केसांसाठी हे मिश्रण जे आहे तर ते अतिशय उत्तम असं मिश्रण आहे. आपले केस मुलायम सिल्की बनवण्यासाठी खूप सुंदर असं मिश्रण आहे. मित्रांनो, यामुळे केसांची वाढ सुद्धा एकदम नॅचरल पद्धतीने होत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचा जर हा उपाय तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रथमतः 1 चमचाभर ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ॲलोवेरा जेल 1 चमचाभर यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचाभर खोबरे तेल घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने यामध्ये चमचाभर खोबऱ्याचं तेल आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल आपण हे व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणामध्ये आपल्याला अजून एक घटक मिक्स करायचा आहे. मित्रांनो, हे व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे. एकदम साधी आणि सोपी रेमेडी तयार होणार आहे. एक 3 ते 4 थेंब आपल्याला यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं आहे. हे पहा, मी गुलाबजल मिक्स करतो आहे. 3 ते 4 थेंब आपल्याला गुलाबजल मिक्स करायचं आहे. यामध्ये हे गुलाबजल व्यवस्थित रीतीने आपण मिक्स करायचं आहे आणि हे जे तयार होणारं मिश्रण आहे तर हे आपल्याला रोज सकाळी अंघोळीच्या आधी अर्धा ते पाऊण तास केसांना लावायचं आहे. केसांच्या मुळापर्यंत हे मिश्रण पोहोचायला हवं आणि पूर्ण केसांना हे व्यवस्थितरित्या आपण मॉलिश करून लावायचं आहे. दररोज जर तुम्ही हा 2 आठवडे उपाय केला तर तुमचे केस हे अगदी लांब सडक होतील आणि त्याचा करळेपणा हा गायब होऊन जाईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक